नमस्कार. 12वी नंतर जी वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली नीट परीक्षा तिचा पेपर फुटला आणि भारतामध्ये एकच गोंधळ माजला आहे. मागील 10-15 दिवसपेक्षा जास्त दिवस झाले हा गोंधळ भारतामध्ये सुरू आहे. आपल्याला कोणती परीक्षा असो किंवा नोकरी भरती असो, त्याची परीक्षा असो, त्याचे पेपर वारंवार फुटतात आणि त्या परीक्षा त्या ठिकाणी रद्द करावी लागते किंवा नंतर घ्यावी लागते. असं वारंवार काय घडतं आहे? मागच्या 30-40 वर्षांमध्ये पूर्वी असं काही घडतच नव्हतं. परीक्षा व्हायच्या, पेपर चेक व्हायचे आणि रिझल्ट लागायचा. सगळ्यांना समाधान वाटायचं की त्यामध्ये आपण कुठे लागलं तर चांगलं, नाही लागलं तर कुठे कमी पडलं त्याची आपण माहिती किंवा आत्मपरीक्षण करत असतो. आता मात्र तसं नाही आहे. पेपर वारंवार फुटत आहेत. त्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांवर आता त्याचा परिणाम होत आहे. 2-3 वर्ष विद्यार्थी अभ्यास करत आहे. त्यांचे पालक त्यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे आणि असं जर पेपर फुटले तर त्यांच्या मनावर निश्चितच परिणाम होत आहे. यामागची जी कारणं आहेत पेपर फुटीच्या ती शोधणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या अनेक कारणांपैकी एक कारण सध्या तरी दिसून येत आहे, तर म्हणजे त्याच्यामागचं असलेलं अर्थकारण आणि त्याला असलेला राजकारणाचा सपोर्ट. ह्या दोन गोष्टी म्हणून पेपरचं हे जे लॉबी आहे किंवा जे पेपर फुटत आहे त्या हा खूप मोठा चिंतेचा प्रश्न आहे. गांभीर्याने घेणारा प्रश्न, सगळा प्रश्न आहे. आणि विशेषतः ह्या ज्या लॉबी आहेत त्या उत्तर भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेल्या दिसत आहे. राजस्थान असो, बिहार तसा आघाडीवर आहे, उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, दिल्ली असो, हरियाणा असो, ह्या राज्यामध्ये पेपर फुटीचं प्रकरण अतिशय मोठ्या प्रमाणात घडून येत आहे. आणि आता त्या महाराष्ट्रातसुद्धा लोन पोहोचलेलं आहे. नीट परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचं प्रकरण घडलं आहे त्यावरून तर असं दिसून येत आहे की हे सिस्टीम आता अधिक चांगल्या प्रमाणात सुधारणं गरजेचं आहे किंवा यामध्ये सुधारणा किंवा बदल करणं गरजेचं आहे. शिक्षण हा कोणत्याही समाजाचा, देशाचा पाया असतो आणि त्या शिक्षणामुळं समाज, राष्ट्र घडत असतं. चांगलं शिक्षण असेल तर ते राष्ट्र अति प्रगत करतं. एंट्रन्स एक्झाम हे काही नवीन नाही आहे. या देशामध्ये एंट्रन्स एक्झाम हा अति प्राचीन काळापासून असलेला एक भाग आहे. एक इतिहासामध्ये अशी नोंद सापडते आहे की नुकतंच जे नालंदा विद्यापीठाचं विस्तारीकरणाचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी केलं, नरेंद्र मोदी यांनी केलं. त्या नालंदा विद्यापीठाबद्दल एक उल्लेख चिनी प्रवाशांनी लिहून ठेवलेला आहे. चिनी प्रवासी 5व्या आणि 6व्या शतकामध्ये आला होता आणि त्यांनी नालंदा विद्यापीठाला ज्यास भेट दिली त्यास तिथं त्यांनी असं म्हणजे वातावरण बघितलं, त्याचं त्यांनी वर्णन केलं आहे की नालंदा विद्यापीठामध्ये त्यावेळेस जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल विद्यार्थ्यांना तर तुम्हाला अशीच आजची सगळी एंट्रन्स एक्झाम त्यावेळेस द्यावी लागायची आणि ती एवढी कडक व्हायची की विद्यार्थी अक्षरशः रडायचे. तो लिहितो आहे की अशा विद्यार्थ्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी जसं काही नदीला पूर आला आहे इतकं ते भयानक दृश्य असायचं असं तो लिहितो. म्हणजे त्यावेळेसपासून एंट्रन्स एक्झाम ह्या भारतामध्ये घेतल्या जात आहे. कोणत्याही परीक्षा असून कॉम्पिटिशन हे असतीच आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये पारदर्शकता असली पाहिजे असं वाटतं आहे. पेपर फुटेल, शासन कारवाई करेलच, ती रद्द होईल किंवा नवीन घेतलं जाईल, त्यात काही सुधारणा केली जाईल, या येणारा काळ पाहायला मिळेल. पण हे प्रकरण फुटीचे प्रकरणं मागच्या 10-12 वर्षात वाढले आहे किंवा त्याच्या आधी जे प्रकरण झाले हे आता बंद होणं खूप गरजेचं आहे. चांगल्या मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे आणि असं दिसून येत आहे की आपण या कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकत नाही किंवा तिथं आपण यश मिळू शकत नाही अशी भावना आता या ठिकाणी निर्माण आहे. पोलीस भरती प्रकरण असो किंवा वेगवेगळ्या नौकऱ्यांचे प्रकरण असो, जिथं परीक्षा घेतली जाते तिथं पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे. कारण विद्यार्थी खरंच 2-2, 4-4 वर्ष मेहनत घेतात, पालक त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतात आणि सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की एंट्रन्स एक्झाम जर आपण कॅन्डिडेट नाही केली, चांगल्या प्रकारे पास नाही झालं तर आपलं भविष्य या अंधारात आहे. आणि असा अंधाराचा या प्रवासामध्ये प्रत्येकाला जाणं पसंत नसतं किंवा त्यांना आवडत नसतं.
आणि याच्यामुळं मुलांच्या आणि पालकांच्या याच्यावर मनोधैर्यावर खूप परिणाम होत आहे. शासन याची नक्की दखल घेईल अशी अपेक्षा करतो. हा व्हिडिओ आवडल्यास आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुमचं सबस्क्राईबचं बळ हेच आमचे यश आहे असं आम्ही समजतो. जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, सबस्क्राईब करायला हवा. तुमच्या सबस्क्राईबवरच आमचं हे यूट्यूब चॅनल चालतं आहे. धन्यवाद.